राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा बंगल्यावरती बैठक सुरू। मागण्यांची यादी घेऊन राज ठाकरे बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांसोबत अनेक विभागांचे अधिकारी उपस्थित। वसुली प्रकरणामध्ये सचिन वाझेंकडून नवा गौप्यस्फोट। वाझेंनी घेतलं अनिल देशमुखांसह जयंत पाटलांचंही नाव। फडणवीसांना लिहिलेल्या पत्रामध्ये जयंत पाटलांचं नाव दिल्याचा दावा। अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांचे आरोप फेटाळले। वाझे विश्वास ठेवण्याच्या लायक नसल्याचं हायकोर्टाचं म्हटल्याचा दिला दाखला। फडणवीसांची चाल असल्याचाही केला आरोप। देशमुखांच्या आरोपांना उत्तर देण्यासाठी फडणवीसांना तुरुंगामध्ये गुंड लागतो। संजय राऊत यांची टीका। वाझेंच्या आरोपांना महत्त्व देऊ नका असा सल्ला। पुणे, कोल्हापूर आणि साताऱ्यामध्ये काँग्रेसचं टोल विरोधी आंदोलन। सतेज पाटील, पृथ्वीराज चव्हाण, विश्वजीत कदम रस्त्यावरती। देवेंद्र फडणवीसांची नागपूरमध्ये संघाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा। 15 दिवसातील दुसऱ्यांदा भेट। राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी नाव चर्चेत असताना भेटीला महत्त्व। चंद्रपूरमध्ये ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख विक्रांत सहारे यांच्या घरातून शस्त्रसाठा जप्त। 40 काडतुसांचा तलवार आणि मॅगझिनसह वाघनखही जप्त। ऐन विकेंडला मुंबईला जोडणाऱ्या महामार्गावरती दुर्घटनांमुळे वाहतूक कोंडी। मुंबई पुणे एक्सप्रेसवे आणि मुंबई अहमदाबाद महामार्गावरती लागल्या गाड्यांच्या रांगा। मुंबईसह पश्चिम उपनगरामध्ये सकाळपासून पावसाची हजेरी। अंधेरी, जोगेश्वरी, विलेपार्ले आणि वांद्रे परिसरामध्ये पाऊस। ऑलिम्पिकमध्ये मनू भाकरची थोड्याच वेळात तिसऱ्या पदकासाठी लढत। 25 मीटर पिस्टलच्या स्पर्धेमध्ये मनू भाकर फायनलमध्ये। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।